तुमचं चांगलंय बाई, तुम्हाला डोक्याला टेन्शन नाही. माझी हा माझी काय माहिती तुम्ही ना एक नाम केशव धरलंय, तुम्हाला घरात यावा काही लागत नाही लागत त्याच्याशी घेणं नाही. तुम्ही उठसूट माळा, उठसूट माळा. तुम्हाला घरात काही घेणं नाही देणं नाही. चार लोक काय थुका त्या, चार लोक काय विचार करीत, घरात चार काय लोक. देत घेत नाही. परवा दिवशी नाही का आणले पावशेर बोंबील ते मोठा उपकार केला. कोण खाऊ राहिली, कोणची गदड त्या बॉम्बला सुकली, कोणच्या गदडीला लागत आहे ते बोंबील. साप हं? आणले दोन मग आता काय लागत मोठा उपकार केला आई. तो काय म्हणत आहे? काय जगदुन्या काय तू तू करू राहिली, जगदुन्या का काय बोलू काय काय राहिली, मी तर काय आवाज त्याचं धरला काही का? नाही. अरे मी आवाज धरला कोणच्या जगतो तो कायला हम्म. आवाज धरला कोणचा? कुशलबाई त्या पोरीला जवळजवळ 10 वर्ष होत आले लग्नाला. तिला पोर नाही स्वार नाही काहीच नाही. चार चार लोक काही थुका त्या खानी कवर नुसते लोकांचे बारशे पाहायचे करायचे, कवर नुसते लोकांचेच लग्न कार्य करायचे, लोकांच्याच पोरांना डागडूक घेऊन जायचा. काय मला आहे का नाही बा? एखाद्याला मी 1 ग्रॅमचं केलं तर मला अर्धा ग्रॅमचं येईल का नाही रिटर्न? अगे ते गजरे तुला खरं सांगू का? आता तू आहे बाशी ना तुला दाखवली काशी. हा आता तरी तुला म्हणा नको, तू म्हणा नाही 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 माझ्या भावाचीच पोर मला करायची, माझ्या भावाचीच मला पोर करायची. मग माय काय चुक आहे का? मग आता जरी भावाची पोर करायची तर होती चांगली दिसायला बी, म्हणून मी म्हणले जाऊ दे मोरदे, जग दुनिया खाईन तर भावाची पोर खाईन. मग भाषिक केली तर काय त्याच्यात काशी तिनं काय मला काही डाव दिले का? ती हाय चांगली, तिचं वागणं चांगलं, बोलणं चांगलं, ती गंज आपल्याला जीव लावी, ती जागेवर सगळं. पण जर पोर स्वरच नाही तर मग ती किती बी चांगली असली तर काय तिला काही चाटायचंय मला? अगं भाई कुठे त्याचं काय म्हातारपण झाले? नाही बाई, 10 वर्ष झाले. काय बरं पोर काय म्हातारा झाल्यावर पोरं काढीन काय? पण तिला दवाखान्यात दिलं तर गंज दवाखाने केले बाई, मी तर तप्पी झाले. तुझं म्हणत ती पिशी साफ करायची. झाले 4 टाइम पिशा साफ करून झाले. पण तर नेमकी दिवस आपल्या पोऱ्या काय तिच्या काही काय माहिती. काय आता डॉक्टर इलाज करून झाले. डॉक्टर म्हणतो दोघांमध्ये बी काहीच अडचण नाही. मग होतच काय? मला तर नकोच, मी तुम्हाला खरं तर सांगत. काय कुठे एखाद्या काही देवादार मध्ये अटकून पाहिजे नाही आपण. सगळं पाहिले ते बी. हा बसले बाई. तुम्हाला आलते जेवायला बोलवायला, स्वयंपाक झालाय तर जेवायला चला मामा. बाई आमचं तोंडचं पाणी पळाले. असं का बरं? काय झालं मामा? झालं ते झालं, आता काय सांगायच्या गोष्टी का? काय झालं आता? आम्ही स्वप्न पाहतो, स्वप्न लोकांचे. लोकांचा मामाचा जीव जळतो, जीव जळतो, तो जीव जळतो. आता त्याला मी काय करू? माझ्या हातात थोडी आहे. बरं आता तुला म्हणलं दवाखान्यामध्ये जाय, इकडं जाय, तिकडं जाय. किती दवाखाने केले. मी काय म्हणते, दवाखाने करून तप्पी झालो ना. तुझ्यात दोष आहे ना पोरात दोष आहे. बरं आता तू झाली घरचीच, सक्की बाशी केली सून. बरं असं म्हणता येईना का आता लग्नाला 10 वर्ष झाले बाई, वहीन तवा वहीन. त्यापेक्षा पोर काय म्हातारा झाल्यावर पोरं काढीन का? त्यापेक्षा दुसरी तरी त्याला बायको करून आणि ती. बरं का ग तू नाही म्हणती. गजरे? त्या कांगण्याच्या हाजरी ज्या ज्या पुरी गेल्या त्यांना पोरं झाले. मग त्याची हाजरी तशी आले. हा? मग हिला काय जात येत नाही का तिथे? हा, अहो मामा, मी एकटी जाणार आहे का? कुठं त्याची जाणार आहे? हाजरी म्हणजे एवढी सोपी नाही. तो उघडा बाबा आहे. हा? मग उघडे बाबा डायरेक्ट तो एकही कपडा अंगावर ठूत नाही, असा सर 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 येतो का बस. हं? तर त्या माने त्याच्या मुखात जात नाही, बरोबर गुण लगेच टापकन देतो. हा? यांना काय होतं तिथे झाला? काला तिकडे झाला ये बाया, तो त्याला काय लागत ना दोष? काला त्याच्या ऑफिस मध्ये बाई तुम्हाला सांगते, चांगली बाई गेली का बस झालंच, कार्यक्रमच झाला पोर समजायचा. तर होत ना. काला ते पोर कोणाचं असून वस्त्रीला बसू? काय महापौर काय माणसात नाही काय? नाही नाही तो भेटला वा होता. रे वा. तो मला एक दिवस भेटला होता, म्हण आपल्या हाजऱ्या चालू घरी हा कंची बाई जर आली ना म्हण हा, तिला पोर झाल्या शिवरात. मग जिला नाही होते ना त्यांना तिकडे काढून द्या. हिला कुठं होते? म्हणजे मग काय माईवाली भाषी तिकडे काढून देऊ काय? मी नाही नाही हाजरीला तू जायचं ग. काय मला काही गरज नाही पडली जायची. काय करायचं? कोणत्याचा तो ट्रॅक्टरचा नांगर पाद बसल, चवाचा ना दवाचा काळा जर फाळ, त्याला चव नाही चोथा नाही. बरं मी काय बरं उघडे बाबा, नाही नाही त्याच्या अंगावर एक कपडा नाही, सर सर हाजरी ती सारखा आली ते अंग कोण पाच बसन ती. मग झाली तो गाटा गाटा परत काय मग ते करते? काय जनावर बारीक आहे काय? ये बाया, बरं मी काय म्हणते रे हिच्या? मी काय म्हणते ऐक बाई सीमा, काय आता? मग आता असं म्हणणं आहे बाई, या बाय काय? एक तर तू आहे ना महापौराला दुसरं लग्न करायची परमिशन दे, आणि तुला जर द्यायचं नसेल तर तू आहे ना खुशाल तो बापाच्या इकडे निघून जाय बाई.
हो, नाही आता दुसरं लग्न नाही होईल ना, आज नाही उद्या आपण करू कधी बाई करू. होईल ना मामा, आता एवढं थोडी लग्न. किती तारखेला होईन आम्हाला हा वाला ती आता काही तारीख थोडी मोजेल मी, तारीखीनुसार मग आता या तारखा तुरका दिवस तर तुला सांगते, आज होईल उद्या होईल करता करता तो लग्नाला 10 वर्ष झाले. मी वाट कवर पाहिजे मला सांगते. अगं काय पोरी, माझीवाला वाटत का नाही? बघा तुमच्या खानुट्याला पोर कमी होते, तुझ्या पुला पोर होत नव्हते. झालेच अजा ना. वायदा केला वायदा, ती म्हणा वहीन वहीन म्हणलो किती तारखेला वहीन, तिला तारीख दिली ना, तारीखच्या आधी तारीख नाही बाळा तू. मग हा होईल ना, आज नाही उद्या, आज थोडी आजच झालं मग पाहिजे. ती बी का काही दुसऱ्याची असं काही नाही ना, ती बी आमच्याच खाण्याची बरं आहे ना. गेला आता दिवस उद्या होईना पोर तुला. सांगा आता बाई, आता कसं काय लगेच होणार आहे पोरं. काय म्हणते? ती म्हणजे आज ना उद्या होईन. तुमच्या काय लग्न करून आणलं लगेच तुमच्या बापाने तारीख विचारली, तुमच्या लगेच दुसऱ्या दिवशी तुम्हाला जणलं काय? अहो काय बोला त्या काय वागा त्या. माणूस एक बोलला का कुठचे कुठेच विषय नेऊन घालायचा. बरं मी काय तू भाषी ना, हम्म तिला म्हणा तू जा आता तिकडे, पुढं. मी पाहतो महापौर या बा. मायवाली भाषी आहे, सून मी भाषी करेल, तर तुम्ही ना एक काम करावाय, तुमच्या मनानं तुम्ही बोला. लग्नाला पोराला परमिशन देत असेल तर हा म्हण, आणि नसेल तिच्याच्याने शक्य होत तर तुमच्या हाताने तुम्ही तिला काढून द्या. मी नाही काय बोलू शकत, भावाचा मा वाईटपणा होईल. बरं बाई तू अंदाज काय सांगतोय? काही नाही, आता दोघांची टेस्ट करू आपण, दोघांची करू. टेस्ट बीस मस्त केल्या केलं एकदा करू पाहू ना परत. नाही तू सारखे का पैसे का काही झाडाचे तोडायचे का काय? तू ना बाई शहाणी पण तुझ्या बापाच्याकडे महिने 2 महिने जाय. जाऊन काय आम्ही करू? तवर पोराचं इकडे लग्न करून नाही घेऊ नाही दुसरं. लग्न कर तुम्हाला हिस्सा पाहिजे हा. शरीराला, कारण हे सारखे लढून 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 आहे ना ये लूज पडली लूज पडून गेली. मग काय, ताकद नाही राहिली. ताकद औषधात, एनर्जी नाही राहिली. औषधात ताकद नाही राहिली. मग आता असं कुठं होईल का? असं कुठं होईल का? म्हणजे ते औषधच गेलं पातळ होऊन. अगं तसं नाही गज रे, रोज बत्ती लावून बत्ती लावून बत्ती लावून वाचच गेले अक्स. वातच गेले आकसून. हा? हा. कुणी कुणी पोर होईल मग तुमचं काय म्हणणं आहे आता? या काय रोज लावा? पत्ती पिटी द्या, अरे कस काय होईल ते पोर? नाही 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 होणार. त्याला आहे ना काय ते मध्ये आराम टाका पाहिजे. हा. कोणी माहेर जाऊ का? जाय मी बाहेर जाणार नाही. नाही, मी नाही जाणार. या बाय तुला गप्पी लिगायचं का नाही? नाही हो. गदरली मारत गजरे सांग बघा. ते तुमची तुम्ही नाही पाहा. नाही तिला सांग तुला सांग स्वभाव कसा आहे. एवढी मोठी फळी फोड आवई ना, एका ठोक्यामध्ये मोती तिला मी. तरी मी नाही हा. तुम्ही जाणार. कसं आतापर्यंत मुतावलं मला 5-50 वेळेस. हा हा. मी काय होतो दे तिला काढून. अहो, नाही हो मामा, मी कशी जाणार आहे? माझ्या पोऱ्याला थोडी एनर्जी येऊ दे मग ये. अशी येईल एनर्जी. खायचं तुम्ही रोज पत्तीला येते, कोणी कोण पोर होईल. मग काय, हा? ती वाद सारखी वल्लीच होईल. वल्लीच हा? वल्लीच. तिला कोड्या पणच नाही, नाही मग काय होईल ती? मग मी काय. गेल्याने होणार आहे का? अगं त्याच्या जीवाला आराम भेटन बाई यार साग, त्याच्या जीवावरून जीव जाण ना. आम्ही मग दोघं जातो. हा? आम्ही दोघं जातो. तिकडे गेले तुम्ही तिकडे सुरू तिकडे गप बसणार आहे का तुम्ही? नाही, अवघा हा वावराचा पाठ सारखा वल्लाच. हं? सारखा वल्लाच ना बाई हा. सारखा- ही बाई सारण सारखी वल्लीच. तुम्हाला आता पोरं संग मग असल्यावर का आला ती? हं? वल्ल ठेवावंच लागल ना. हं. बाई तू 8-15 दिवस महिनाभर जाय सारखी चिकदळ चिकदळ चिकदळ. अरे मी काय तो काय करायचं का ते मात एकच मत आहे बाई. मी काय म्हणते, माय तिकडं माहेरच्या खानदानीत असं कधीच वळेल नाही. पण ह्या पोरीच्याच बाबतीत आता ही पोर आमच्या खानदानी गेली नसेल, माहेरच्या तिच्या आईच्या साळीवर गेली असं. गजरे पोराची अवकातच मला पाहू ना. सारखं म्हणून दादा कंबर दुखत आहे, दादा कंबर दुखत, दादा कंबर. काय करायचं काय करायचं सांग. हं? मा फक्त डोक्यात एवढे हं? काय? माय ना डोक्यात एवढे. तुम्ही एक काम करा, हं. तुम्ही ना खुशाले ना मा भावाला फोन करा, बोलून घ्या आणि त्याला म्हणावा एक तर लग्नाला परमिशन दे भो, नाही तर मग आहे ना घेऊन जाय. मग असं Permission काय, देऊन दुसरीला होणारच आहे का पोरग? वहीन वहीन अगं करू दे ना बाई, वाढू दे ना वशिंद्रा महापौराचा. ते अगं तुला आईच म्हणणार आहे ना. हं? अगं बाई भाजी बदलली भाजी बदलली बोललेला 2 घास मग जास्ती खात मग का नाही. रोज रोज त्या बाईचा खटलाच येतो माणसाला. मग करू भाऊ हा, फोन. लावला पा. हॅलो बोला दाजी बोला. कुठे आहे बा? काय नाही गावात आहे का हो? फार आता डोकं आवड झालं बा आमचं. काय हो? तुम्ही येऊन जावा.
काही उद्योग काय दुसरा या पुरला ना 8-15 दिवस घेऊन जा तिकडे. काही आजारी झाली का? हा त्याची कुणकुण करते. मग दवाखान्यात जायचं. नेलं होतं हो, काय फरक आहे पडा ना. मोठा आजार आहे. तुम्ही येऊन तर जा बा. बरं बरं येतो. ठेव का मग. हा. जेवण राहिलं पाहू नाही मला तर का टेन्शन ग बसती मला येत काय कळा मग काय आता काय बोलायचं टाचा टाचा बोला. फटाफटा बोला त्या म्हणजे मला झालं इकडं आड आणि तिकडं इड आता काय बोलू मी तुम्हाला सांगा. हा परक्याची जर असती तो आता ऐक तुझ्या भावाला फोन आणि केला. पोराचा परपंच करून घ्यायचा एक तेव्हा करू काय. तुझ्या भावाला फोन केला. या राम राम. राम राम राम. बस लय रानात येऊन बसतो. हा म्हटलं काय घरी लय चाव चाव चालू काय काम चालले? आमचे भाऊ बंदले नालाय. काय काम चालले? काम काय नाही, कांदे काढायचं काम चालू आहे. हा का? हा स्टेज चालू काय आहे? पुरीचा. पुरीचं बाई काय तब्येत बरोबर आहे का? पोरं होत नाही म्हणून ते पोरं होत नाही म्हणून. मला पोरं होत नाही. ते आता काही नाही बोलते पण मामाच ते बोला. मग आता काय पोरं होत नाही म्हणून टेन्शन घेऊ. आज कुठं चालतात काय? आम्हाला आहे ना शेवटी नशिबाचा भाग पाहुणे, राहतो. आम्हाला आपण वशीन काय उन्हानं म्हातारे झालो. तुमचं म्हणणं खरं, आम्हाला वशिंतरा वाढवायचं वशिंतरा. अरे वाढेल ना वाढेल. आम्हाला एकच आहे वानिकिनीच. मग मला काय 17 होत्या काय? मला एकच आहे ना. हा एक तर आहे काय मग. चोळपोळ केलंय. पोरीला नुसतं खाता नाही तेच, झोपायचं आलाय तेच. पहा मग. पोर देऊ पाच त्याला वाढ तुम्ही. एक काम करा, तुमच्या नातेवाईक एक एखादी पोर असेल ती द्या पोरला आमच्या. हा तेच करायचं आता. याला तो मी ते करीत आणि दुसरं देतो करू तुमच्या पोराला. मला आहे ना हिला आई वाताना पाच आई वाताना कोणला हिला आई वाटाणा पाहायचंय. दुसरीला झालं तरी हिच्या मांडव घेतलं ना तरी हिला आईच म्हणणार आहे तिनं. हा चौथीचं कसं काय ते वल्लेला लुगडं राहून दिलं. काय नाही काय नाही. हा? मी एवढं येणार तू जाय म्हणे माहेरी निघून दुसरं हा. कोणी. माहेरी माहेरी काय काम नाही तो. गजरे किती खर्च व्हायला जाग लग्नाला म्हणजे? लग्नाला का बरं पैसे देऊन टाकायचे. मी काय फारकत गेला काय? नाही 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 हा? किती- अहो त्याच्यातून काहीतरी मार्ग काढा. तुम्ही काय माभाऊ तोडी त्या का काय मार्ग काढा ना, काहीतरी मार्ग निघल. तो नवऱ्या समजून कधी निघाल मार्ग कधी निघाल मार्ग हा. मार्ग काढता काढता तर 10 वर्ष होऊन गेले. होय काही दवाखाना करावा बघतावा नाही का पावा. तारीख सांग तुमच्या घरात म्हणे. काही अडचणी असत कोणाला दोष लावेल असत. पाहुणे 4-5 दवाखाने फिरवले. हा. ये लय बघत ये फिंदाडायला येडे हो. मला त्या कागणे जायचे म्हणजे पण ते कुठे एकटे जाते. मग एकटे कशी काय जाईल पोर? हिला काय होते डुकरीला जायला. मी रिकामी काय हा. वा रे वा. म्हणजे मी याच्या अजून नवरा बोंगळा पाहिला नाही. त्याची बोंगळे बाबाची हाजरी, तो बोंगळाचा हाजरी घेतो, त्याच्या अंगावर कपडे नाही राहत. मी अजून तुम्हाला बोंगळ पाहिलं नाही. कोणता बाबा म्हणले? आज 50 वर्ष झाली लग्नाला. कोणता बाबा म्हणले? आपला कागणे बाबा म्हणजे मी बसते कांगण्याला बोंगळ पाहत. ही कोणची पद्धत आहे अशी? मग त्याचा गुण पडतोय का? हा, हा. गुण म्हणजे बाई त्याची बोंगळे बाबाची हाजरी डायरेक्ट तो ना अंगात. अहो मग दोघं नवरा बायकोला पाठवा. काय पण ते पोरला सुट्टी तिकडे नाही ना. नुसत्या बायामध्ये घेते आणि बापे बाहेर ठुते. नाही जाऊ द्या म्हणजे जाऊ द्या. त्याच्या हाजरीमध्ये ना बाई माणूस मध्ये बोलवी त्या हापिसात आणि बापे माणूस बाहेर राहतो. नाही गुण पडत असेल ना आबा. मला काय म्हणणे काही देवाधर्माचं असेल काही सांगत असेल तर ईदी तर मग चांगलं आहे ना. तुम्ही करा ना तो ईदी. मग या बाई भाऊ मी काय म्हणते, हा? ईदी बिधी काय करायचं ना, हा, ईदी निधी बिधी काय असेल त्याचे पैसे मी सगळा खर्च मी करीते. बरोबर. पण तो पोरीला तू घेऊन जाय तिकडं. मग आता मला वेळ आहे का काय? हा आणि या बाय उद्या त्याच्याकडून काही कमी जास्त झालं आणि त्यानं जर माय सुनाला जर तारीख टिपायला लावली, पोर जर महापौरासारखं आणि तिच्यासारखं डवळं शिपीट असलं ते मी म्हणल महापौराच म्हणून. पण काळ जर पोर जर झालं त्याच्यासारखं, त्याच टायमाला फारकत घेऊ आम्ही. काळ जर पोर जर झालं ते पोर पाय नवरा कसा उलटा बोलतो बा. आणि मग अगोदर काय म्हटला काय कांगडे बाबाच्या हाजरी जाऊ द्या गाडी. हा आता मग त्यासारखं जर पॉज झालं तर मी फारकत घेईल म्हणजे किती दुलांग्या बॉय मग हा बी. सांगा. हं? मी म्हणलं का तुम्हाला किती कांगड्याचं दुलांग्या गाडी बॉय. पाठवा. म्हणलं का माझं काय मग तुम्ही मत असं कसं काय बोला त्यानं चांगलं मंत्र टाकायचं आणि तुम्हाला जो आवडत त्या बाबाकडे या. माझा काय अधिकार तो नाही. चांगला मंत्र नाही, तो चांगली आटक्या टाकीतो. हा. हा त्याचा काही तुम्ही घेऊन नका बसू. हा का? त्याच्यावर काय विश्वास होत्या. मग तू तुमची सभा तुमची सोय आहे.
तुम्हाला कोण पाठवायची कोणत्या दवाखान्यात द्यायची साऱ्या बाया सांगा त्या बोंगळी हाजरी त्याची हा, सांगा कपडे नाही राहत अंगावर. तो नवरा अगं होता त्याचं त्याला आडनाव भोंगळे. हा? अहो भोंगळे बाबाचीच हाजरी आहे त्याचं हा. आडनाव भोंगळे म्हणी. मग आता ते पाय कसं शोधला मग? माझे कपडे काढले जावं नाही उठत का? नाही त्या डायरेक्ट कपडे काढून हा. फेक येतो कंची मग हवा त्याची हाजरी हवा कधी तिची? भोंगळे बाबाची. भोंगळे बाबा कठीण आहे. दोन गर्जना करतो बाई, एक उघडे बाबा आणि एक बोंगळे बाबा. सांगा आता तुम्ही. मग बरं तो किती वाजता पाहतो? ते मला नाही माहिती बाई, किती वाजता पण पाहतो? एकदा तो हापिसात घुसला का डायरेक्ट त्यांनी सू 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 चालू केलं का फक्त बायांनी मध्ये जायचं बाबा बोंगळा. मग पाय बाई तुझ्या जर तकवा धरत मला असला नाही तर तू जाय. हा बाई पोर कशी काय आणि जायचं? त्याच्यात तुला पाहिलं होतं त्याच्या अशा हाजरी अजून सरसरून येईन का बास. नको मला नाही हा जायचं. त्याच्यानंतर लगेच तुला मेसेज विशेष सगळं चालू होऊन जाईल. हा मग तुला लागवर होऊन जायचं असेल तर जाय बाई, नाही तो हो. लावीन तुला तारीख नाही. टिपायला. पण पोरं जर तो सारखं महापौरासारखे गोरे पान असले तर मी तुला घरात घेईन. तुला तर नाही पण तुझ्या सासू तुझ्या घरात ठेवणार नाही. म्हणजे आता सासूबाईने काय केलं? हा आता मी त्याच्या पोरं काढायला चालले नाही का? नाही नाही, पोरं काढायला. सांगण्या का पोरं काढायला चालले का मी? नाही नाही तू घेऊन जाशील ना. मी काला घेऊन जाऊ? तुम्ही रस्ता दाखवू राहिले का अंगण्याचा? तिचा बाप तिला घेऊन जाईन. नाही, नाही, पाहू मला काय करायचं नाही. मी नाही देणार. बाई, तुम्हाला नातू पाहतो तुमची ना. सून आहे, तुम्ही नेऊ शकता. तुम्हाला मी नातू नाही देणार. नातू पाहतो नाही का? मी फक्त लग्न करून दिलं संपला विषय. मग तुम्हाला कशी सांभाळायची ती तुमच्या हातात. ए गदी बरं भाऊ मी दिला काय मी म्हणते पैसे आता भरतो. माय खाले बाय बरा बॉय नको ना आधी लागू तू. मी काय म्हणते माय बात ऐक आता या बाय. आता ती काय मला परकी नाही मी तुला परकी नाही बरोबर. आता तुला सांगते 10 वर्ष झाले लग्नाला, मला बी वाटत का नाही काय? तुला बी वाटत ना का तुला बी नातू व्हावा? मला गंज अपेक्षा आहे पुरीचा परपंच व्हावा. मग मला गंज अपेक्षा पण आता आहे. तिच्या हातात काही नाही ना. मग आता तिच्या हातात काही नाहीये, मग अजून किती वर्ष तिच्या हातात मला नाही? काय म्हणायचं आई हे बघ, पोराला पाठवा तिला पाठवा दोघांना डॉक्टर का जावा. ऐका त्याची treatment ऐक घ्यावा, तुम्ही इथे काय घ्यावा. म्हणते ऐक. हा? सगळा दवाखाना झालाय, दोघांमध्ये सुद्धा अडचण नाहीये. जय बा. अडचण दोघांमध्ये नाही का बा? पोरी ते अडचण नाहीये, अडचण आहे. आणि मग दुसरी बायको करायची असं नाही, अडचण दोघांमध्ये बी जय नाही. बा. मग दोघांची अडचण आहे. म्हणजे करते काय पण? मग यांचं करते काय? यांचं तपास कवर चालून द्यायचा मग आता. मग तुम्ही तुमच्या पोराला विचारते नाही का? का हो? जर माई बाई मध्ये पोरात दोष नाही किंवा पुरीचाही दोष नाही, डॉक्टर याला सांगायचे काय रे म्हणजे गदी? करते काय? ते शिकेल तर आहे ना हा? बरं. शिकेल आहे ना. मग काय पोरांना काय असं काय ते का काही म्हैस भरायची का काय? मग ते याल्याच्या हातात धरून लोटायचंय. तुम्ही काय विचारी त्या बाई काय शिकेल आहे का? अशी काय बोलत हं? मग बरोबर आहे ना. मग बरोबर आहे ना. शिकेल आहे का? म्हणजे आता त्यांना झोपायचं कसं ते शिकवायचं का? त्याची काय कुठे शाळा आहे का? ट्रेनिंग आहे? तुमच्याच पोराचा दोष जरा ते येड्याला बुद्धी माई पोर फुटती. काय करेल सांगा तुम्ही. हा? आता तिने मला काय काय सांगेल आता ते सांगत बसू का मी तुम्हाला? उलट मी पोर देऊन पस्तावले तुम्हाला माहिती का? हा? मग काय पोर फारकत जर घेतो का? झोपेला तिथं, पोरं बाहेर निघून जाते. आता हे बोलत बसतो का मी? थकत हा? जीवाला थकत थकलो काय करीन? आणि बरं पोरं व्हायला नाही मग पोर जर पोरीला शिवतच नसेल तर मग फारकतच घे ना भाऊ. मग काय- तो कसं वाल्या काय पोरी फारकत? तो पोरीचं काला नाही, वाटोळ नाही, करतो. महापुरीचं आयुष्य गेलं ना आता 10 वर्ष झाली लग्नाला. मग मी फारकत घेऊन करू काय? अहो, जय बा लग्न झालं त्याच्या दुसऱ्या वर्षी मी आपल्या पाळ खानदारीत असं आहे काय? 2-2 नवरे करायचे बघा अहो. नाही, नाही. आपल्या खानदारीत असं आहे. नाही असं तुला तर आई बाप आहे ना आपल्या, हा काळा जर तो नवरा करू दिला तरी तू म्हणली नांदलेच काय? ना तर नादलीच ना. नांदलेच ना. हं? हा पाहुणे. किती खंडू खूपशे आहे. आणि मग हा आहे का? मी काळ पोर ठेवलेत काढले का नाही? हा बरे काढले. तो एक उपकार केला मला पोरं काढून. अगं गजरे तुमचं हे चाललं पोरं काढायचे. लग्न झालं ना लग्न. लोकांना काय चाललं दुसऱ्या तुमचं काय वर्षी चाललं? पाहुणे दुसऱ्या वर्षी 21 पाळणा घेतलाय नाताला. अजून नातूच पाहायला भेटणार. तुम्ही व्हायच्या आधी सगळं सजवत तुझा. बरं मग काय याच्यातून मार्ग काय काढायचं मला मार्ग सांग. निघणार नाही. पोर तो आज दारात राहणार आहे शेवटपर्यंत. हा, मग जाऊ द्या मग आपण आपली वाट चालून घेऊ. चाल ती बी इडच राहील त्याच्यावाला आहे ना दुसऱ्याची एखादी पोर पाहू आणि लग्न करून घेऊ. खाल्ला पोर कशी काही लग्न करते तुम्ही आहे ना. नाही लग्न तुला नाही काय करायचं. करायचंय? लग्न नाही. बहीण असते तर मग मी मग विचार नाही करणार. नाही नाही माळ घालू लो मॅरेज हा. करू हम्म. काहीतरी काहीतरी तिला नाही झालं तर मग काय करणार? काढला तिला काढून देऊ. माझ्या 10 बायका कतरायच्या का? नाही तिला काढून द्यायचं. या बाई म्हणजे वर्ष तुमच्या- 1.5 वर्ष सांभाळायची. तिला पोर सोर नाही झाली तिला काढून द्यायचं. आयुष्य तर खराब होणार आहे ना तिचं. कोणाचं? म्हणजे तिचा काय विचार करायचा? त्यांचं- मला महापौराचा वशिंद्रा वाढवायचा आहे. तुमचा डास झाला चालू आता.
म्हणजे तुम्हाला तुमच्या पोराची गॅरंटी हा. फक्त लोकांच्या पुढे आणून त्याला टेस्टिंग करायला द्यायच्या का नाही रे आयुष्य हा? घालवायचं. भाऊ तसं नाही लोकं जोड्याने मारतील जोड्याने जागला नर तर हा. बांधीन घर या जागला घरातल्या घरात संबंध बरोबर मी गप राहिलो अशी दुसरी करून पहा मग समजेल तुम्हाला नाही मी करणारच आहे ना मग हा, आता करा ना. करावाच लागत करून तर पाय तिला कुठे मी फारकत देऊ नाही राहिलो ना तुला माहिती मग मला सटकलं डोका बरं हा. पाहुणे तुम्ही लय बोलायला लागले बघा आमच्या बोलायला दारात नाही, बरोबर आहे बा. हा? पोर उचलायचे घेऊन जायचं नेईल ना तिच्या हाड कैडच जाळील मी हं? हाड कैडच जाळील जाळा ना हा. पोरगं आहे का देणार? पोरगं दिवस रात्र येईलच. मग तुला बोलता येते का बोलून काय करू? ते माझ्या पोरगं पोरचा येणार केलं राहते आता दुसरं आल्यावर दुसरी करणार ती तेव्हा नाही टाकणार का पोरग? एक काम करा मी काय म्हणते तू दुसरी बायको करून देतोय का नाही मा पोराला नाही ते जरा करू. नाही ऐ, मग उचल जाय घेऊन. गजरे बस, मी कसं केली? गजरे उचल मी चाललो काय पोरला काय मागणं काय पाहिला जायते का मी चाललो मागणं स्वयंपाक पाहिला पाणी करायचा करून ठेवायचा हम्म. आले तर खाऊ दे. येव भाऊ नाही तुटला आणि खाल्लं तेव तर भाऊ खाऊ तुटला अरे आपला परपंच फुटला तर त्या भावाला काय करते करते साठी चाटी ती? त्या आणि मग काम मरद धंदा करायचा फिरून बोलायचं नाही कोणाला तुला एक मागलं सांग नाही पिशी भर आणि जाय नाही तर मग राहायचं असन त्याच्यावाल्या शब्दावर तर पोराला दुसरी बायको करायला परमिशन दे घर सोडून कुठे जायचं नाही हम्म. हा. चल. घराच्या चल. बाहेर निघायचं आणि नाही. केली बी बायको तर कुठे हिला काढून दिलंय आपण त्याला करून आणू हो, फक्त चला मला सांग जुळलं का मला सांग फक्त फोन कर. आणि त्यांची आई बापाची पास येते. हा? चल.